नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. अनेक गृहिणी असतील, बिझनेसमॅन असतील, आजी आजोबा असतील किंवा ऑफिस वर्कर असतील, अशा अनेक लोकांना वाचनाचा छंद असतो. पण आजकालच्या धावपळीच्या जगात वेळेअभावी किंवा काही कारणांमुळे त्यांना हा छंद जोपासणं जमत नाही. अशाच तुमच्यासारख्या पुस्तकप्रेम्यांसाठी मी आज घेऊन आली आहे शेक्सपियर यांच्या गोष्टी ऑडिओबुकच्या माध्यमातून. तर चला सुरू करूया. वृषाली जोशी लिखित शेक्सपियर स्टोरीज. स्टोरीचं नाव आहे मर्चंट ऑफ व्हेनिस. शेक्सपियर यांची प्रस्तावना. विल्यम शेक्सपियर हा थोर इंग्लिश नाटककार, कवी व अभिनेता होता. त्याचे वडील छोटे व्यापारी होते व पुढे ते स्ट्रॅफोर्डचे महापौर झाले. 1564 मध्ये स्ट्रॅफोर्ड येथे जन्मलेल्या व अवघे 52 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या शेक्सपियरने 39 नाटके, 154 सुनीते, 2 दीर्घ व इतर काही कविता असे विपुल लेखन केले. त्याची बहुतेक सर्व नाटके जगातील सर्व भाषांमध्ये अनुवादित झालेली आहेत. इतर कुठल्याही नाटकापेक्षा या नाटकाचे सर्वाधिक प्रयोग केले जातात. त्याच्या या गाजलेल्या कथांवर नाटक, सिनेमे दोन्ही काढले गेले आहेत. प्रस्तावना. शेक्सपियरची व्हेनिसचा व्यापारी ही गोष्ट माहीत होती, पण इथे भाषांतरित केलेल्या इतर गोष्टी इंग्लिशमध्ये जेव्हा नव्याने वाचल्या तेव्हा मराठी वाचकांसाठी या गोष्टींचे भाषांतर करावेसे वाटले. द मर्चंट ऑफ व्हेनिस. काही वर्षांपूर्वी इटलीमधील व्हेनिस हे शहर जगातील श्रीमंत शहरांपैकी एक गणले जात होते. तेथील लोक उच्चभ्रू व सांस्कृतिक ठेवा जपणारे होते. अँटोनियो हा तेथील श्रीमंत व्यापाऱ्यांपैकी एक जण होता. जहाजांचे ताफेच्या ताफे भरून त्याचा माल समुद्रावर ये जा करत असे. अँटोनियो हा दयाळू व उदार मनुष्य होता. अडलेल्या नडलेल्यांना तो नेहमी मदत करत असे. त्याहूनही श्रेष्ठ म्हणजे तो एक चांगला मित्र होता. तरुण, देखणा बसोनियो हा त्याचा अगदी जवळचा मित्र होता. बसानियो जरा उधळ्या वृत्तीचा होता. त्याला कर्जाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी अँटोनियो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची त्याला खात्री होती. लोकांना खूप चढ्या व्याजाने पैसे उसने देणारा शायलॉक हा ज्यू मनुष्य अख्ख्या व्हेनिसमध्ये अँटोनियोचा एकमेव शत्रू होता. शायलॉक दुष्ट, लबाड व हावरट होता. जेव्हा दोघे जण भेटत तेव्हा साहजिकच एकमेकांबद्दलची तुच्छता दृग्गोचर होईल. बसानियो अँटोनियोची मदत मागतो. एक दिवस बसानियो त्याच्या मित्राकडे एक गाऱ्हाणे घेऊन आला व म्हणाला, बेलमॉन्टमधील एका बाईबरोबर मी लग्न करू इच्छितो. तिचे नाव पोर्शिया आहे. ती श्रीमंत व सुंदर असल्याने माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. मी गरीब असल्याने तिच्याजवळ माझे प्रेम व्यक्त करायला धजावत नाही. ज्यांच्याबरोबर मी स्पर्धा करू शकत नाही असे अनेक उच्चभ्रू व श्रीमंत तरुण तिच्याभोवती गोंडागोळत असतात. जर बेलमॉन्टमधील या लोकांच्या बरोबरीने मी उभा राहू शकलो, खूप नोकरचाकर असलेला असा मी दिसलो, तर पोर्शिया माझे नक्की ऐकेल. नाहीतर तिला जिंकणे काही शक्य दिसत नाही. मित्राची अडचण अँटोनियोच्या लक्षात आली. बसानियो त्याचा आवडता मित्र असल्याने तो बोलला, तुला माहीत आहे की माझा सगळा माल समुद्रावर असतो. माझ्या हातात तयार रक्कम नसते, पण त्याचे एवढे काही नाही. माझी जहाजे परत येईपर्यंत मी पैसे उसने घेऊन तुला देऊ शकतो. एवढे बोलून
त्याने बसानियोला शायलॉककडे पाठवले. 3 महिन्यांकरता 3,000 रुपये कर्जाऊ रक्कम आण असे त्याला सांगितले. जेव्हा त्याची जहाजे परत येतील तेव्हा तो व्याजासकट सर्व पैसे परत करेल असे तो म्हणाला. व्याजासकट पैसे परत करायला तयार असल्यावर कर्ज घेण्यात विशेष काही गैर नव्हते. असे कर्ज तर कोणीही घेऊ शकते. शायलॉक कर्जाचा दर खूप लावतो हे अँटोनियोला माहीत होते, पण मित्राची नड भागवणे त्याला कशापेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटले. शायलॉकने बसानियोला प्रथम सरळ उत्तर दिले नाही. अँटोनियो कर्जफेडीची हमी देऊ शकतो का हे त्या ज्यूला माहीत करून घ्यायचे होते. त्याने विचारले, अँटोनियो हा भरवशाचा माणूस आहे का? कर्जफेडीसाठी मी त्याच्यावर अवलंबून राहू शकतो का? हे ऐकून बसानियो चिडला. अँटोनियो बद्दल तू असे काही ऐकले आहेस का असे त्याने शायलॉकला विचारले. शायलॉकने स्पष्टीकरण दिले. अँटोनियोकडे संपत्ती आहे, पण ती भर समुद्रातील जहाजांवर आहे. त्रिपोली, उत्तर आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको, इंग्लंड व इतर ठिकाणे ही व्हेनिसपासून खूपच लांब आहेत. जहाजे वादळात बुडू शकतात, चाचे ती लुटू शकतात, पण तरी तुझे म्हणणे बरोबर समजून मी अँटोनियोवर विश्वास टाकतो. शेवटी शायलॉकने त्याच्या बोलण्याचे सार काढत म्हटले, जर तो करारपत्रावर सही करायला तयार असेल तर मी पैसे देतो. तेवढ्यात अँटोनियो तिथे आला. त्याला बघता क्षणी शायलॉकच्या मनातील आकस जागा होऊन काहीतरी कट करून अँटोनियोला कसे अडकवता येईल याचा विचार त्याने सुरू केला. अनेक कारणांमुळे त्याचा अँटोनियोवर राग होता. गरीब गरजवंतांना कमी दराने कर्जाऊ रक्कम देऊन अँटोनियोने व्हेनिसमधील शायलॉकच्या व्यवसायाचे नुकसान केले होते. शिवाय अँटोनियो ख्रिश्चन होता व ज्यू लोकांना तो दूषणे देत असे. हे सर्व आठवून शायलॉकने अँटोनियोला आता पेचात पकडायचे ठरवले. तो म्हणाला, अँटोनियो, तू मला नेहमी कुत्र्या, हलकटा अशा शिव्या दिल्या आहेस. जास्त व्याजदर लावण्यावरून मला टोमणे मारले आहेस. माझ्याकडून कर्ज घेणाऱ्यांशी कठोरपणे वागल्याबद्दल तू मला टोचून बोलला आहेस. हे सर्व मी शांतपणे सहन केले आहे, कारण तसे जूनचे धोरण आहे. आणि आता तू साळसूदपणे माझ्याकडे मदत मागायला आला आहेस. एखादा कुत्रा कर्ज देऊ शकेल का? हलकट माणसाकडे 3,000 रुपये असणे शक्य आहे का? असे मी म्हणू शकतो. 1 पौंड मांस. अँटोनियोच्या दृष्टीने हा एक व्यवहार होता, कृपा नव्हे. त्याच्यावर शायलॉकने केलेल्या आरोपांमुळे चिडून तो संतापाने बोलला, तू मला पैसे दिलेस तर ते फक्त व्यवहार बघूनच दे. माझ्यावर उपकार म्हणून नको. मी तुझा शत्रूच आहे व मित्र कधीही होऊ शकणार नाही. तुला किती सूड उगवायचा आहे तू उगव. तू ठरवशील त्या दराने मी तुझी रक्कम सव्याज परत करीन. हे बोलणे ऐकून शायलॉकला वाटले की आता थोडे मवाळ धोरण स्वीकारावे. तो ओरडून म्हणाला, एवढा कशासाठी चिडतोस? तुला पाहिजे तितके पैसे मी देऊन मी तुझ्याशी मैत्री करू इच्छितो आणि हे सिद्ध करण्यासाठी मी तुझ्याकडून काहीही व्याज घेणार नाही. हे काहीतरी वेगळेच होते. अँटोनियोने स्वतःला चिमटा घेऊन बघितले. शायलॉक मात्र कुठल्या तरी धुंदीत बोलत होता. एक खेळ म्हणून, गंमत म्हणून आपण नोटरी समोर असा करार करू की जर ठरलेल्या दिवशी तू मला रक्कम परत केली नाहीस तर मी माझ्या मर्जीप्रमाणे तुझ्या शरीरातील कुठल्याही भागाचे 1 पौंड मांस कापून घेणार. ही विचित्र अट होती. अँटोनियोने ही बाब थट्टेने घेतली. शायलॉक थट्टा करतो आहे असे समजून तो म्हणाला, मी अशा करारपत्रावर सही करायला तयार आहे. बसानियो त्या दोघांपेक्षा जास्त चाणाक्ष होता. तो बोलला, नाही, माझ्यासाठी
अशा करारावर तू सही करू नकोस. त्यापेक्षा मी बेलमॉन्ट संबंधीचे माझे भारी बेत सोडून देतो. कारण तो त्या जूला चांगले ओळखून होता. तो करार त्याला जरा वाकड्या वळणाचा वाटत होता. एका रात्री शत्रू काही मित्र होत नाहीत. पण अँटोनियोने त्याची भीती हसण्यावारे नेली. कर्जफेडीच्या तारखेपूर्वी खूपच दिवस आधी माझी जहाजे परत येणार आहेत, तेव्हा तू काही काळजी करू नकोस, असे म्हणून त्याने शायलॉकच्या करारपत्रावर सही केली. अशा तऱ्हेने अँटोनियोला 3,000 रुपये मिळाले. ते त्याने बसानियोला दिले. दोघे परतताना अँटोनियो जास्तच खुश होता. ठरलेल्या तारखेपूर्वी घेतलेल्या रकमेच्या तिप्पट पैसे मी परत करू शकेन असा विचार तो करत होता. आणि तसेही 1 पाऊंड मांसाचा शायलॉक काय उपयोग होता. बसानियो अस्वस्थ व त्रासलेला होता. पण अँटोनियोने त्याचे मन वळवून त्याला सर्व चांगलेच होईल अशी खात्री दिली. 3 पेट्या. मध्यंतरीच्या काळात पोर्शिया तिला लग्नासाठी मागणी घालणाऱ्यांच्या स्वागताच्या तयारीत गुंतली होती. म्हणजे खरे तर तिचा मागे लागलेल्या अनेक तरुणांची टर्र उडवण्यात गुंग होती. पण तिला वाईट वाटायला एकच गोष्ट कारणीभूत होती. ती म्हणजे तिने निवडलेल्या माणसाशी ती लग्न करू शकत नव्हती. तिच्या मृत वडिलांच्या इच्छेपत्राप्रमाणे ती बांधली गेली होती. बेलमॉन्टमधील तिच्या सुंदर घरामधील महाग पडद्याच्या आड सोन्याची, चांदीची व शिशाची अशा 3 पेट्या होत्या. लग्नेच्छू तरुणाने त्यातील योग्य पेटी निवडल्यासच त्याचे पोर्शियाशी लग्न होऊ शकेल, अशी तिच्या वडिलांची अट होती. नाहीतर त्या तरुणांनी पोर्शियाच्या वाटेतून दूर निघून जावे, अशी अट होती. आत्तापर्यंत उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को येथील राजपुत्र व स्पेनमधील अरगॉन येथील राजपुत्र असे दोघे लग्नेच्छू तरुण पेट्यांच्या बाबतीतले त्यांचे नशीब आजमावण्यासाठी उत्सुक होते. तिसरा कुणी वेनिसचा असल्याची बोलवा होती. नेरिसा ही पोर्शियाची चतुर सखी होती. तिच्याबरोबर बोलून पोर्शिया या तिघांचीही टर उडवत होती. पण नेरिसला माहीत होते की तिच्या शहाण्या वडिलांच्या अटीचा पोर्शिया नक्कीच मुलाहिजा ठेवेल. आता मोरोक्कोचा राजपुत्र तिथे पोचून पेट्यांवरील मजकूर वाचत होता. सोन्याच्या पेटीवर लिहिले होते, माझी निवड केल्यास पुष्कळ माणसांना जे मिळवण्याची इच्छा असते ते मिळेल. चांदीच्या पेटीवर लिहिले होते, माझी निवड केल्यास त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला काय ते मिळेल. आणि तिसऱ्या शिशाच्या पेटीवर लिहिले होते, माझी निवड करणाऱ्यास त्याच्या जवळील सर्व देऊन धोका पत्करायची तयारी ठेवावी लागेल. मोरोक्कोच्या राजपुत्राने 3ही पेट्यांकडे बघून सोन्याची पेटी उघडायचे ठरवले. अनेक तरुण पोर्शियाला मिळवण्याची इच्छा करत असल्याने हीच पेटी बरोबर असणार असा त्याने अंदाज केला. पण उघडल्यावर त्यात नुसती कवटी असलेले आढळून आली. तेव्हा तो परत जाऊ लागला. ते पाहून पोर्शियाने सुटकेचा निश्वास टाकला. मग अरगॉनचा राजपुत्र आला. त्याने चांदीची पेटी निवडली. पोर्शियाला प्राप्त करायच्या इच्छेने त्याने असे केले, पण त्यातून एका मूर्खाच्या डोक्याचे चित्र निघाले आणि तो हरलेल्याचे त्याला कळले. तेव्हा चेहरा पाडून तोही निघून गेला. आता स्पर्धेत फक्त वेनिसचा उमराव राहिला. पण तिथे शायलॉकचे काय चालले आहे ते बघू. त्याला जेसिका नावाची सुंदर पण जरा मूर्ख मुलगी होती. लोरेन्झो नावाच्या वेनिसमधील एका ख्रिश्चन तरुणाशी तिला लग्न करायचे होते. लोरेन्झो हा बसानियो व अँटोनियोचा मित्र होता. पण हे सर्व गुपित होते. लोरेन्झो व त्याची मुलगी यांचे काही गुफ्तगू चालू असल्याचा शायलॉकला संशय होता. त्याच्या मुलीबरोबर त्याचे फारसे जमत नसे व तो तिच्यावर त्याचा विश्वासही नव्हता. शायलॉक तिच्याशी फार कडकपणे वागे.
तिला तुरुंगातील कैद्यासारखी वागणूक दिली. एकदा तिने पळून जायचा बेत आखला. तिने पैसे व रत्ने गोळा करून नोकराणीचा वेश केला. शायलॉकला तेव्हा बाहेर जेवायला जायचे होते. तो नसताना काहीतरी दुर्दैवाची गोष्ट घडणार असे वाटून तो अस्वस्थ होता. म्हणून त्याने जेसिकाला घर नीट बंद करून संपत्तीकडे लक्ष देण्यास सांगितले. पण तो घरातून बाहेर पडताच लोरेन्झो आला. जेसिकाने त्या तिच्या प्रियकराकडे ते पैसे व जडजवाही हिराचे गाठोडे फेकले आणि ती त्याच्याबरोबर पळून गेली. शायलॉक परत आल्यावर त्याने मुलगी, जडजवाहीर व संपत्ती नाहीशी झाल्याचे पाहिले. अस्वस्थतेने तळमळत शोकाकुल होऊन तो रडकुंडीला आला. अरे रे, माझी मुलगी, माझी संपत्ती, असे ओरडू लागला. कालांतराने तो शांत झाला. त्याला एक बातमी कळली. इंग्लंडहून निघालेली मालानी भरलेली अँटोनियोची जहाजे चक्काचूर झाली व त्रिपोलीहून येणारी जहाजे भरकटली. शायलॉकला विजयोन्माद आला. आता त्याला करारपत्र बघू दे, असे तो आनंदाने उद्गारला. माझ्या नुसकानीला अँटोनियो हसला आणि माझी गिऱ्हाईके तोडली. आता कराराकडे बघ रे ख्रिश्चना, तर तुला मी काही सोडत नाही. सोडाच्या भावनेने पेटून आनंदाने शायलॉक ओरडला. मोरोक्को व ॲरगॉन येथील राजपुत्र पैज हरल्यावर आता व्हेनिसचा उमराव म्हणजे बसानियो त्याचे नशीब आजमवण्यासाठी निघाला. पोर्शियाला भेटण्यापूर्वी अँटोनियोकडून घेतलेल्या पैशातून शक्य होतील तेवढ्या भेटी बसानियोने तिला पाठवल्या. नंतर सुंदर पोशाख केलेल्या लोकांचा लवाजमा बरोबर घेऊन तो पोर्शियाच्या भेटीला गेला. पोर्शिया पूर्वी देखील त्याला भेटली होती, पण व आता तिचे त्याच्याबद्दलचे मत देखील अनुकूल झाले. तिच्या इतर चाहत्यांपेक्षा तोच तिला अधिक आवडला होता. आता त्याने योग्य ती पेटी उघडून तिचे चित्र मिळवावे असे तिला वाटत होते. कुठली पेटी निवडावी या बाबतीत त्याला जमेल तशी मदत करायचा तिचा विचार होता. तो पेट्यांवर ओनवून इतरांप्रमाणेच कुठली पेटी उघडावी असा विचार करत होता. तिन्ही पेट्यांवरील मजकूर वाचताना पोर्शियाने त्याला पाहिले. प्रत्येक पेटीचे गुणदोष तो आजमावत होता. त्याने शहाणपणाने योग्य पेटी उघडावी अशी ती प्रार्थना करत होती. त्याने एक पेटी निवडल्यावर त्याला मदत म्हणून तिने गोड सुरावट वाजवली. आतापर्यंत बसानियो फक्त एक देखणा, सुस्वरूप व्यक्तिमत्व असलेला तरुण होता. त्याचा विश्वासार्ह मित्र त्याच्या बाबतीत उदार होता. पण आता त्याच्या लक्षात आले की अटीसंबंधी नेरिसाच्या विश्वासास पात्र असेच पोर्शियाचे वडील होते, कारण त्यांनी अगदी योग्य मजकूरच पेट्यांवर लिहिला होता. सोन्याच्या व चांदीच्या पेट्यांवरील मजकूर वाचून बसानियोने त्या दूर सारल्या. नंतर त्याने शिशाच्या पेटीवरील मजकूर वाचला. माझी निवड करणाऱ्यास त्याच्या जवळील सर्व देऊन धोका पत्करायची तयारी ठेवावी लागेल. बसानियोचे पोर्शियावर प्रेम होते व त्याच्या प्रेमिकेसाठी तो काहीही त्याग करायला तयार होता. त्याचे तिच्याबद्दलचे प्रेमच जणू त्या मजकुरातून दृग्गोच्च होत होते. त्याने शिशाच्या पेटीवर हात ठेवून झाकण उघडले. त्यात पोर्शियाचे सुंदर चित्र होते. आपण शहाणे ठरवून अट जिंकल्याचे त्याच्या लक्षात आले. तरुण पोर्शियाला स्वतःचा नवरा निवडल्याचे स्वातंत्र्य नसले तरी बाकी कुठल्याच गोष्टीची काहीच कमतरता नसल्याने ती एक बिघडलेली मुलगी होती. ती सुंदर, हुशार होती, अत्यंत श्रीमंत होती. आजपर्यंत ती तिला हवे तसेच जगत आली होती. साहजिकच त्यामुळे ती जरा चढेल व हट्टी बनली होती. पण आता बसानियोच्या प्रेमात पडून ती थोडी बदलली होती. जास्त चांगली बाई झाली होती. एकेकाळी मनमानी करणारी ती तर नम्र झाली होती.
तिने बसानियोला स्वतःची ओळख अशिक्षित अडाणी मुलगी अशी करून दिली. खरे तर तशी ती अजिबात नव्हती आणि लवकरच ते सिद्ध होणार होते. पण कुठल्याही तरुणाला, विशेषतः भावी नवऱ्याला आवडेल म्हणून ती नम्रपणे बोलत होती. तिच्या मालकीचे जे जे आहे, जमीन जुमला, घरदार, पैसा अडका, हे सर्व आता त्याचेही आहे असे तिने त्याला सांगितले. ते दोघे जण इतके सुखी होते की त्यांचा आनंद हिरावून घेणारे असे काही घडणे सहसा शक्य नव्हते. अँटोनियो संकटात. पण असे जे त्यांना वाटत होते ते चुकीचे होते. ते एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतानाच अँटोनियो कडून निरोप घेऊन एक दूत आला. बसानियोने ते निरोपाचे पत्र वाचले व तो एकदम मलूल झाल्याचे पोर्शियाला जाणवले. इतका चेहरा पडण्याचे काय कारण, असे पोर्शियाने विचारल्यावर तो उत्तरला, प्रिय पोर्शिया, ते लिहिलेले शब्द कमालीचे दुःखजनक आहेत. प्रिये, मी एक गरीब मनुष्य आहे, हे सत्य मी तुझ्यापासून लपवू इच्छित नाही. माझ्याकडे माझे असे पैसे नाहीत. त्याहून वाईट म्हणजे मी अँटोनियोकडून 3,000 रुपये कर्ज म्हणून घेतले आहे. मला इथे येऊन तुझी प्रियाराधना करता यावी म्हणून त्याने ते पैसे उसने घेतले आहेत. पोर्शियाने ऐकून घेतले, पण त्यामुळे तिचे बसानियोबद्दल वाटणारे प्रेम कमी झाले नाही. तो पुढे सांगत राहिला, अँटोनियोची सर्व जहाजे भरकटली. त्याचे सर्व देणेकरी त्याने पैसे द्यावे म्हणून त्याच्या मागे लागले आहेत. शिवाय त्या ज्यू बरोबर केलेला करार मोडायची वेळ आली आहे. हे सर्व सांगण्यासाठी त्याने मला पत्र लिहिले आहे. कर्जामुळे त्याला आता मृत्यू समोर दिसू लागला आहे. मी मरण्यापूर्वी मला येऊन भेट असे तो म्हणतो. त्यामुळे आता मला अँटोनियोला जाऊन भेटलेच पाहिजे. मग पोर्शियाने बारीक सारीक प्रश्न विचारून अँटोनियोने शार्लॉक बरोबर केलेल्या कराराबद्दल जाणून घेतले. मग ती ओरडली, तो त्या ज्यूला फक्त 3,000 रुपये देणे लागतो. तू जर माझ्याशी ताबडतोब लग्न केलेस तर माझी सर्व संपत्ती तुझी होईल आणि तू त्या कर्जाच्या कितीतरी पट रकमेची भरपाई करू शकतोस. तुझ्या मित्राला तू मग इथे घरी घेऊन ये. बसानियो त्या करारपत्रातील अटींवर नेहमी स्वतःशी विचार करून काळजी करत असे. त्यामुळे पैसे देऊन त्या ज्यूचे समाधान होणार नाही असे मला वाटते आहे, असे तो पोर्शियाला म्हणाला. अँटोनियोचे 1 पौंड मांस घेण्याच्या करारपत्रातील अटीवर तो नक्कीच अडून बसेल. व्हेनिसचा कारभार पाहणारा मुख्यमंत्री व इतर महत्त्वाचे लोक त्याला असे न करण्यासाठी समजावत असतानाही तो कुणाचेच ऐकणार नाही. करारपत्र कायदेशीर असल्याने त्याला न्याय मिळालाच पाहिजे यावर तो अडून बसणार. पोर्शिया हुशार व व्यवहार चतुर होती. तिने बसानियोला चर्चमध्ये नेले. तिथे त्यांनी लग्न केले. आता बसानियो काही गरीब मनुष्य राहिला नाही. पोर्शियाने त्याला देऊ केलेल्या पैशाच्या राशी घेऊन तो ताबडतोब व्हेनिसला जाऊ शकतो व अँटोनियोला कशी मदत करता येईल याचा विचार करू शकतो, असे ती म्हणाली. शार्लॉक आता करारानुसार दुष्कृत्य करायला मोकळा झाल्याची चिन्हे दिसत होती. ते करारपत्र निव्वळ खेळीमेळीने अजिबात लिहिले गेले नव्हते. अँटोनियोवर सूड उगवायची संधी शार्लॉक मुळीच सोडणार नव्हता व अँटोनियोकडून फसवला जाणार नाही याची दक्षता तो घेत होता. अँटोनियो पूर्ण हतबल झाला होता. काळजीने रोडावला होता. त्या व्हेनिसच्या व्यापाऱ्याला तुरुंगात टाकले होते. व्हेनिसचा मुख्यमंत्री व इतर महत्त्वाच्या लोकांसमोर न्यायनिवाडा करण्यासाठी त्याला कोर्टात आणण्यात आले होते. तिथे बसानियो व त्याचे मित्र हजर होते. अँटोनियोच्या हृदयाजवळ 1 पौंड मांस कापून घेण्यासाठी शार्लॉक त्याच्या सुरीला धार लावताना पाहून ते घाबरून गेले. सारासार विवेक व दयाबुद्धी जागृत ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शार्लॉकला केले. कर्ज फेडण्यासाठी पैशाच्या स्वरूपात रक्कम घ्यावी अशी विनंती करण्यात आली. बसानियो तर मूळ रकमेच्या 10 पट पैसे देण्यासाठी तयार होता, पण शार्लॉक हट्टाला पेटला होता.
कुणाचे काहीही ऐकायला तयार नव्हता. करारपत्राशिवाय दुसरी बात करायलाच तयार नव्हता. मंत्री महोदयांना माहिती होते की पक्षपातीपणा केल्यास व्हेनिसच्या न्याय पद्धतीला बट्टा लावल्यासारखे होईल. त्यामुळे शायलॉकशी बोलल्यावर ते शांत राहिले. अँटोनियोचा वकील बेलॅरिओ आता त्याचा कसा बचाव करतो याची ते वाट बघू लागले. कायदा सरळ शायलॉकच्या बाजूने होता. तो ज्यू मागत असलेली किंमत देण्यावाचून अँटोनियोला गत्यंतर नसल्याचे दिसत होते. तरीही मंत्री महोदय व तिथे हजर असलेल्या सर्वांना असे वाटत होते की कराराचे पालन करणे म्हणजे खून करणेच आहे. अँटोनियोला वकील मिळतो. या क्षणी एक कारकून कोर्टात आला व त्याने बॅलेरिओकडून आलेले एक पत्र मंत्री महोदयांना दिले. बेलॅरिओ हा प्रतियश वकील असून बहुधा अँटोनियोची केस लढवणार होता. संमिश्र भावनांनी अँटोनियोच्या बाजूच्या लोकांनी पत्रातील मजकूर ऐकला. तो असा होता, मी आजारी असल्याने येऊ शकत नाही, पण माझ्याऐवजी मी रोमच्या एका कायदेतज्ञाला पाठवत आहे. त्याचे नाव बॅल्थॅझर आहे. आम्ही या केसवर चर्चा केली आहे व माझे मत काय आहे हे त्याला माहीत आहे. माझ्याऐवजी केस लढवायची परवानगी तुम्ही त्याला द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. तो तरुण असल्याने काही कमी असेल असे समजू नका, कारण त्याच्या इतका कायदा कोळून प्यायलेला माणूस मी पाहिलेलाच नाही. नंतर कारकुनाबरोबर तो तरुण वकील कोर्टात आला. हे दोघे कोण होते ते कोर्टात कुणालाच कळत नाही, पण आपल्यासाठी त्यांना ओळखणे काही फार अवघड गोष्ट नाही. पोर्शिया नेहमीच एक हुशार स्त्री होती. तिच्या जगावेगळ्या अक्कल हुशारीने लढवायची आता तिला एक नामी संधी होती. बसानियो जेव्हा व्हेनिसला जाण्यासाठी निघाला तेव्हा पोर्शियाने तो व त्याचा मित्र अँटोनियो यांना मदत करण्यासाठी त्या दिशेने काय पावले उचलता येतील याचा खूप विचार केला, कारण तिचे बसानियोवर प्रेम होते. तिच्या नवऱ्याबद्दलच्या अँटोनियोच्या प्रेमाने ती फारच भारावून गेली होती. तिने असे पक्के ठरवले होते की अँटोनियोला आपण वाचवायचेच. ती बेलॅरिओला ओळखत होती. तिने त्याला या केसची पूर्ण माहिती दिली व त्याचा कायदेशीर सल्ला मागितला. बेलॅरिओच्या पत्राप्रमाणे मुख्यमंत्री नक्की बॅल्थॅझरला अँटोनियोची केस लढवण्यासाठी परवानगी देतील असा विचार तिने केला. केस लढवताना वकील मंडळी घालतात तसा लाल अंगरखाही तिने मागवून ठेवला. बेलॅरिओ पोर्शियाला पूर्वीपासून ओळखत असल्याने त्याने हे पत्र देणे वगैरे सर्व मान्य केले व प्रत्यक्षात दिलेही. पोर्शियाला त्या कायदेशीर करारात एक पळवाट दिसली होती व त्याबद्दल तिने बेलॅरिओशी चर्चाही केली होती. ही सर्व मदत मिळाल्यावर तिने स्वतःला बॅल्थॅझर म्हणून अँटोनियोचा वकील बनवले. तिची चतुर सखी नेरिसा ही वकिलाची कारकून म्हणून सजली. मग या दोघी व्हेनिसला येऊन कोर्टात हजर झाल्या. कोर्टाच्या माहितीप्रमाणे बॅल्थॅझर म्हणजे खरे तर पोर्शियाने तिच्या वकिली युक्तिवादाने सर्वांना प्रभावित केले. तिने शायलॉक व अँटोनियोला ओळखले. वकील मंडळी ज्याला ब्रीफ म्हणतात ते तिने अशा चतुराईने तयार केले की त्यामध्ये करारपत्रातील मसुद्यात कोणाला चूक सापडणे शक्य नव्हते. तिने शायलॉकला उद्देशून जे भाषण केले त्यात त्याच्या दयाबुद्धीला इतक्या चांगल्या तऱ्हेने आवाहन केले की ते सर्वजण ऐकतच राहिले. त्यात ती असे म्हणाली की देवाने आपल्यावर दया करावी असे आपण नेहमी म्हणतो, तर मग आपणही इतर लोकांवर, आपल्या बांधवांवर दया दाखवावी पाहिजे. या भाषणाने लोक प्रभावित झाले, पण दुराग्रही शायलॉक नव्हे. मी माझ्या करारपत्राप्रमाणेच वागणार, ते कायद्याला धरूनच आहे, तो हट्टाने म्हणत राहिला.
पोर्शियाने तिची केस बळकट करण्यासाठी एकही मुद्दा सोडला नाही. अँटोनिओकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसे पैसे आहेत का हे तिने विचारले. बसानियोने त्याचे होकारार्थी उत्तर देत म्हटले की शायलॉक मागेल तितके पैसे तो देऊ शकतो. पण याचा शायलॉकवर काही परिणाम झाला नाही. त्याने कितीही पैसे मिळणार असले तरी ते नाकारले व 1 पाऊंड मांसाचा मुद्दाच लावून धरला. नंतर अँटोनिओचे मित्र बाल्थॅझर बरोबर अशी चर्चा करू लागले की कायद्याचे वेगळ्या प्रकारे विश्लेषण व उपयोजन करता येईल का? ही एक लहानशी गोष्ट करून तो एका चांगल्या माणसाचे प्राण वाचवू शकतो. पण पोर्शियाला अनधिकृतपणे कायद्याची काही मोडतोड करायची नव्हती. ती म्हणाली, कायदा बदलणे शक्य नाही, त्याचा मानपान राखायलाच हवा. काहीतरी करायला जाऊन आपण नीतिमत्तेशी तडजोड करायची नाही. हे ऐकून शायलॉक अर्थातच खुश झाला व त्याचा अधिकार स्पष्टपणे मान्य केला गेल्याचा आनंदात ओरडला. न्यायनिवाडा करण्यासाठी प्रत्यक्ष देवदूतच अवतरला आहे. अरे तरुण विचारी वकिला, मी तुला किती आणि कसा दुवा देऊ? पोर्शियाला करारपत्रातील मजकूर माहीत होताच, पण आता भरलेल्या कोर्टात तिने तो पाहायला मागितला. त्या ज्युरीने तो अगदी बिनदिक्कत दिला. हा करार म्हणजे गुन्ह्याबद्दलची शिक्षा आहे आणि त्यानुसार अँटोनिओच्या हृदयाजवळील 1 पाऊंड मांस कापून घेण्याचा हक्क या ज्यूला पोचतो, असे म्हणून परत एकदा ती शायलॉककडे वळली. दया दाखव, दुष्टपणा करू नको. मला हे करारपत्र फाडून टाकू दे. तुला दिलेल्या कर्जाच्या तिप्पट रक्कम मिळू शकेल. तिने कळकळीने विनंती केली. पण आता काही वादविवाद करायला शायलॉक कंटाळला होता. त्याने जाहीर केले, मी माझा इरादा बदलणार नाही. आपण आता अंतिम निर्णयाकडे वळू. आता नाईलाजाने पोर्शिया अँटोनिओकडे वळली. आता बहुधा तिने सर्व आशा सोडल्या होत्या. आता तुझ्या छातीत सुराख खुपसलं जायची तयारी ठेव, ती म्हणाली. शायलॉक पुन्हा एकदा हर्षभरीत झाला व गहिरवरून म्हणाला, शाब्बास रे उमद्या वकिला, शाब्बास रे तरुणा. पोर्शियाने विचारले, तुझ्याकडे शस्त्र आहे? हो, असे म्हणत शायलॉकने हातातील सुरा उंचावला. अँटोनिओला प्राणांतिक रक्तस्राव होऊ नये म्हणून तू सर्जनची व्यवस्था केली आहेस का? तसे करारपत्रात नाही, शायलॉक उत्तरला. पण उदारता म्हणून? पोर्शियाने विचारले. शायलॉक दिग्मूढ झाला. अशी काही तरतूद करारपत्रात केली नव्हती, तो म्हणाला. आता अँटोनिओने अत्यंत उमदेपणे त्याचा मित्र बसानियो याचा निरोप घ्यायचा सुरुवात केली. खरे तर तो आता आयुष्याला कंटाळला होता. त्याने खूप सहन केले होते. मृत्यू समोर दिसू लागला होता. सर्वांना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. बाल्थॅझर तर आंधळ्या कायद्याचे प्रतीक बनला होता. काहीच पळवाट शोधायला तयार दिसत नव्हता. पोर्शिया ज्यूला म्हणाली, अँटोनिओचे 1 पाऊंड मांस तुझ्या हक्काचे आहे. कायदा तुला त्याची परवानगी देतो. कोर्ट तुला ते बहाल करते. शायलॉक अधिकाधिक उतावीळ होऊ लागला. पोर्शियाने चालू ठेवले, तू हृदयाजवळचे मांस काढू शकतोस. कायदा ते संमत करतो. कोर्ट तुला ते बहाल करते. शायलॉक अत्यानंदाने त्याच्या बळी जवळ जाऊ लागला. धारदार चाकू उंचावून तो फिक्या पडलेल्या अँटोनिओला बोला, चल तयार हो, शेवटच्या क्षणी बचाव. कोर्टात नीरव शांतता पसरली. जाहीर निकालापूर्वीची वादळापूर्वीची शांतता. मग एका मृदू आवाजाने शांततेचा भंग केला. थांब ए ज्यू माणसा, अजून एक गोष्ट. आता सर्वांची उत्सुकता अगदी शिखेला पोचली होती. अजूनही त्याचा हळुवार आवाजाने पोर्शियाला म्हणाली, या करारपत्रानुसार तुला 1 पाऊंड मांस घेण्याचा अधिकार आहे. पण रक्ताचा एकही थेंब गळाला तर तुझ्या मालकीची सगळी दौलत तुला शिक्षा म्हणून वेनिसच्या सरकारकडे जमा होईल. या वक्तव्याने फक्त शायलॉक नव्हे तर सर्वजण स्तंभित झाले. अँटोनिओच्या मित्रांना दिलासा मिळाला.
नव्हे ते अत्यानंदाने वेडेच झाले. त्यांच्यापैकी एक जण शायलॉकला चिडवत ओरडला, ए हुशार वकिला, न्यायनिवाडा करणारा तू कोणी देवदूतच आहेस. असे ज्यू माणसा, मला हे वाक्य शिकवल्याबद्दल धन्यवाद. पोर्शियाला खरोखरच कायदेशीर पळवाट सापडली. कायद्यासारखा डोक्यात घोळवत ठेवणाऱ्या हुशार पोर्शियाला जे लक्षात आले ते इतर कुणालाच कळले नव्हते. कायदेशीर करारपत्रात प्रत्येक तपशील लिहावा लागतो. तुम्ही अमुक एक गोष्ट गृहीत धराल अशी कल्पना करून चालत नाही. तिथे हजर असलेल्या सर्वांच्या आता ते लक्षात आले की रक्त सांडल्याशिवाय 1 पौंड मांस कापून घेणे शायलॉकला शक्य नाही. पोर्शियाच्या युक्तिवादाचा त्या ज्यूला विरोध करता येईना. हे असे कायदेशीर आहे का? त्याने चिडून विचारले. उत्तर देण्यासाठी पोर्शियाने त्याला करारपत्र दाखवले. शायलॉक खजील झाला. त्याचा चेहरा उतरला. तो गुरगुरला की तो तिप्पट पैसे घेईल, कर्जाच्या तिप्पट. पोर्शिया ठामपणे म्हणाली, नाही, तू जे मागितले आहे तेच तुला घ्यावे लागेल. न्याय म्हणजे न्याय. करारपत्रात आहे तसेच होणार. शायलॉक वाद घालू लागला. त्याने जेवढे पैसे कर्ज म्हणून दिले होते तेवढेच तो घेईल. पोर्शियाने पुनरुच्चार केला, अजिबात नाही. न्याय म्हणजे न्याय. करारपत्रात आहे तसेच होणार. शायलॉकला स्वखुशीने पैसे परत करून बसानियो केस संपवायला तयार होता. पण आता पोर्शिया कोर्टाची नायिका ठरली होती व शेवटचे निर्दय शब्द उच्चारू इच्छित होती. हे घे तुझे करारपत्र. तुझे हक्काचे 1 पौंड मांस घे. पण ख्रिश्चन रक्तपात केलास तर त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात घे. आता शायलॉक काय करू शकत होता? पोर्शियाने त्याला डोके भिंतीवर आपटून घेण्याशिवाय काही पर्याय ठेवला नव्हता. तिने दया दाखवण्यासाठी व पैसे घेण्यासाठी केलेली विनवणी त्याने 3दा धुडकावून लावली होती. अँटोनियो रक्तस्रावाने मरू नये म्हणून सर्जनला आणण्यास विरोध करेपर्यंत त्याची मजल गेली होती. तो फक्त त्याचे करारपत्र व त्यानुसार न्याय याचा हट्ट धरून बसला होता. त्यामुळे पोर्शियानेही तिचा हेका सोडला नाही की त्याचा करारपत्रानुसारच न्याय मिळेल. कमी अधिक काही नाही, फक्त करारपत्र. आणि ते तर शायलॉक आता अगतिक होऊन राबवू शकत नव्हता. रक्ताचा थेंब सांडल्याशिवाय 1 पौंड मांस तो कसे काय घेऊ शकत होता? पोर्शिया अजून एक पायरी पुढे गेली. न्याय हे दुधारी शस्त्र आहे जे त्याचा अति आग्रह धरतात. दयाबुद्धीने देखील त्याची धार सौम्य करत नाही. ते शेवटी त्याचा भयंकर त्रास सहन करणारे ठरतात. शायलॉकचे असेच झाले. त्याने न्यायाची मागणी केली. तो त्याला मिळेल. पण या न्यायाने अँटोनियो नव्हे तर तो दुःख ओढावून घेईल. आता ऐक, पोर्शियाने आज्ञा केली. वेनिसच्या कायद्याप्रमाणे वेनिसच्या नागरिकाच्या जीवाशी खेळ केल्याबद्दल शिक्षा म्हणून तुझी सर्व संपत्ती सरकार जमा होईल. आता मंत्री महोदयांना शरण जाऊन दयेची भीक मागण्याखेरीज तुझ्या हातात काही उरले नाही. तेच तू करावेस. पुरोधिकपणे ज्याने दया दाखवण्याचे नाकारले त्याच्यावर आता दयेची भीक मागायची पाळी आली. अँटोनियोला तुझी स्पर्धा कधी करायची नव्हती. अँटोनियोला तुझी अर्धी संपत्ती जाईल व उरलेली अर्धी सरकार जमा होईल. शायलॉकपेक्षा आपण चांगला माणूस आहोत हे दाखवीत अँटोनियोने म्हटले, मला शायलॉकची संपत्ती नको. लोरेन्झो या ख्रिश्चनाबरोबर लग्न केलेली त्याची मुलगी जेसिका हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती द्यायला तो तयार असेल तर मी त्याला त्याची अर्धी संपत्ती देऊन टाकतो. पोर्शिया परत शायलॉकला उद्देशून म्हणाली, हे ज्यू माणसा, तुला हे मान्य आहे का? असेल तर तसे करारपत्र करून त्यावर तुला सही करावी लागेल. नाईलाजाने शायलॉकला हे मान्य करावे लागले.
तो म्हणाला, मला बरे वाटत नाही, तुम्ही करारपत्र तयार करून माझ्याकडे पाठवा, मी त्यावर सही करेन. तो पुरता नागवला गेलेला माणूस निघून गेला. त्याचा सुडाचा बेत फसला. व्हेनिसच्या लोकांसाठी तो एक हास्य विषय ठरला. तो कोणी मित्र नसलेला एकाकी असा झाला. कोर्टातील ही केस बॅलथॅझरच्या दृष्टीने विजय ठरला. मंत्री महोदयांनी त्याची स्तुती केली. बसानियोने त्याला जेवायचे आमंत्रण दिले, पण पोर्शियाने ते स्वीकारले नाही. अँटोनिओला तर त्याचे शब्दातील कौतुक वाटले. तुझ्या कामाची कितीही फी दिली तरी कमीच वाटेल असे तो म्हणाला. पण बॅलथॅझरने बसानियोच्या हातातील अंगठी सोडून काहीही पैसे घ्यायला नकार दिला. ही अंगठी पोर्शियाने तिच्या नवऱ्याला भेट म्हणून दिली होती व ती त्याने हातातून कधी काढू नये असे वचन घेतले होते. पण अँटोनिओच्या मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आल्याने ऋणाई झाला होता. त्यामुळे त्याने बसानियोवर अंगठी देण्यासाठी दबाव आणला. बसानियोने नाईलाजाने त्याच्या बुटातून अंगठी काढली व बॅलथॅझरला दिली. नेरिसा बरोबर घाईघाईने पोर्शिया घरी आली. तिचे स्वतःचे कपडे घातले आणि जणू काही घडलेच नाही अशा तऱ्हेने तिच्या नवऱ्याची, अँटोनिओची व त्याच्या मित्रांची वाट बघत आरामात बसली. लवकरच ते बेलमॉन्टला पोचले. बसानियोच्या बोटात अंगठी नसल्याने बघून तिने रागवण्याचे नाटक केले. ती म्हणाली, तू ती देऊन टाकलीस कुण्या दुसऱ्या बाईला? असे नाही असे सांगत बसानियो बचावाचा प्रयत्न करत होता. त्या भांडणाचे उग्र स्वरूप धारण केले असते, पण तेवढ्यात अँटोनिओने प्रवेश करून पोर्शियाला काय घडले ते सांगितले. पोर्शियाला पेच प्रसंग निर्माण करण्याची व नाटक करण्याची भारी हौस होती. आपण नवऱ्यावर अगदी टोकाचे रागवले आहोत असे जेव्हा सगळ्यांच्या चांगलेच लक्षात आले, त्यावेळी तिने ती अंगठी स्वतःच्या बोटातून काढली व म्हटले, तुम्ही सर्व म्हणता की बसानियोने अंगठी बॅलथॅझरला दिली, तीच ही अंगठी बघा. त्याने ती मला दिली, कारण बॅलथॅझर व पोर्शिया या एकच व्यक्ती होत्या. बसानियो आश्चर्याने अवाक झाला. तूच तो वकील होतीस आणि मी तुला ओळखले नाही? श्वास रोधून तो म्हणाला. पोर्शियाने मान हलवून हो म्हटले. बॅलथॅझर म्हणजे तीच होती. तिनेच अँटोनिओची केस लढवली होती. ती शायलॉक बरोबर लढा देऊन जिंकली होती. तिनेच हा गोड शेवट घडवून आणला होता. आता लग्नाचा चौघडा वाजला. जेसिका व लोरेन्झो यांचे शुभमंगल झाले. त्यांनी पोर्शिया व बसानियो यांच्या लग्नाच्या धामधुमीत उत्साहाने भाग घेतला. मेजवानीच्या दरम्यान चांगली बातमी येऊन थडकली की अँटोनिओच्या जहाजांचा तांडा सुखरूप इथे येऊन पोचला आहे. मग पूर्वीप्रमाणेच व्हेनिसचा व्यापारी अँटोनिओ आनंदी व उदार झाला. 1 पौंड मांस न मिळालेल्या एकाकी जूची, शायलॉकची मात्र कुणालाच आठवण राहिली नाही. जेसिकाला सुद्धा नाही. त्याचे सूड उगवणे राहून गेले. अर्धी संपत्ती गेली. व्हेनिसमध्ये तो पूर्वीपेक्षाही एकाकी, दुःखी झाला. व्हेनिसने त्याला जणू वाळीतच टाकले. म्हणूनच आजही त्याची आठवण, त्याच्याबद्दल वाटणारी खंत व त्याच्याबद्दल वाटणाऱ्या दयेविषयी पूर्ण होत नाही. आशा करते